या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। आगामी सोलापूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठिंब्यासाठी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। वेणुगोपाल नगर, पाटील नगर, माधव नगर, बंडा प्रशाला, हुडको कॉलनी या परिसरातून ही पदयात्रा उत्साहात पार पडली। या पदयात्रेत भाजपचे उमेदवार श्रीकांचना यन्नम, राजश्री डोडमनी, प्रशांत पल्ली, शिवानंद पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात, घोषणाबाजी व कमळांच्या झेंड्यांच्या लहरीत परिसर भारून गेला होता। पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधत भाजप उमेदवारांनी विकास, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता यासह प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचेही आश्वासन दिले। प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भाजप उमेदवारांना मजबूत पाठिंबा मिळत असल्याचेही चित्र दिसून येत आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपची ताकद अधिक बळकट होत असल्याचे त्या पदयात्रेतून स्पष्ट झाले असून आगामी निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक वादा, देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सीनियर नगरसेवक पाटील साहेबांचा संधी भेटली। या भागात आम्ही नशिबान असं आहे की या भागात 13 कोटी रुपयाचे काम सुरुवातीला 24 आणि 25च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झाले आणि पहिल्या वर्षी 100 कोटी रुपये मंजूर झाले। हे सोडून आपण इकडे मागच्या वार्डात जर आपण गेला 12 नंबर वार्डामध्ये या ठिकाणी 55 कोटी रुपये रस्ते मंजूर झाले। म्हणजे सोलापूरच्या शहर मध्येच्या इतिहासामध्ये कधी नाही ते शहर मध्येमध्ये पहिल्या वर्षी 100 कोटी रुपये मंजूर झालेत, असे मागे 25 वर्षात घडलं नाही। आणि मागच्या आता आपण इकडे मागे गेलो 12 नंबर वार्डमध्ये गेलो, 12 नंबर वार्डमध्ये गेलो 7 कोटी झालेत, 13 नंबर वार्डमध्ये 8 कोटी झालेत, इकडे 55 कोटी रुपयाचे काम झाले। जिथं आपण इथं उभारला सध्या 13 कोटीचे काम झालेत। आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बोळात तुम्ही 2 रस्ते सोडून 3 रस्ते जर मागे गेलं तर प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं काम दिसेल तुम्हाला। ते सोडून इथं सांस्कृतिक भवनचं काम मंजूर झालेले आहेत, वॉल कंपाऊंडचं काम मंजूर झालेले आहेत। पण देवेंद्र दादांनी प्रथम रस्त्याचं सगळे काम पूर्ण करत आहेत आणि येत्या 25-26च्या अर्थसंकल्पमध्ये देवेंद्र दादा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास करून उर्वरित 8 कोटी म्हणजे या प्रभाग 18 मध्ये 21 कोटीचे काम 24-25, 25-26च्या यादीमध्ये मंजूर झाले। त्याचे वर्क ऑर्डर निघाले आणि कॉन्ट्रॅक्टरना ते इश्यू करलेत, फक्त आचारसंहिता असल्यामुळे ते थांबलेले आहेत आणि येत्या काळात ते सगळे मंजूर होईल। माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की सगळ्यांनी दादांचे हात बळकट करावे, आम्हाला मतदान करून आम्हाला आशीर्वाद देण्यात यावे। आज आम्ही 4 उमेदवार जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून आज पुढे जात असताना एक चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्याचप्रमाणे जेव्हापासून हातवाढ झाली तेव्हापासून आज तक कुठलाच उमेदवार इथं निवडून आलेला नाही। आजपर्यंत एक इतिहास आहे, यंदा देखील हे इतिहास निश्चित घडेल आणि यन्नमताई, मी असो, जोडमणीताई असो व पल्लीसाहेब असो, यांच्या सर्वांच्या ह्या सर्व 4 उमेदवारांना निश्चितपणाने प्रभाग क्रमांक 18तील जनता निश्चित त्यांना न्याय देतील, त्यांना आशीर्वाद देतील, त्यांना निवडून देतील। आणि विशेष सांगावं म्हणले तर आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही राहिलेले कामं असतील पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकास कामाच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या योजनेच्या माध्यमातून व इथले आपले स्थानिक आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून आपल्या शहरातले 3 आमदार, आपण इतकं बळ असताना पराभव आपल्याला भारतीय जनता पार्टीला कधी माहीत नाही आहे, पराभव हा विरोधकांना माहीत आहे। आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पूर्व भागामध्ये 18 प्रभागातील 4 उमेदवार एक मोठ्या बहुसंख्येने निवडून देतील जनता व जनतेनं मायबाप विनंती करतो की तुम्ही यापूर्वी देखील आमच्या बरोबरात येणाऱ्या काळात देखील एक विकासाला आणि आपल्या प्रत्येक समस्याला तोंड देण्यासाठी आम्ही 4 उमेदवारांना आशीर्वाद द्यावा ही त्यांना कळकळीची विनंती करतो। आज प्रभाग क्रमांक 18 या पदयात्रा आयोजित केलेल्या आहे। या पदयात्रेमध्ये सगळं नागरिकांचे प्रतिसाद चांगला मिळाला आहे। आम्ही या ठिकाणी 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे मागे आहे। सर्व मतदारांना, नागरिकांना विनंती आहे आम्ही 4 उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे। आम्ही प्रचार करताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद या ठिकाणी दिसून आला आणि आम्ही या ठिकाणी चांगलं काम केलं। आता शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे त्यांच्या माध्यमातून या भागातील 1.5 कोटीचं काम वर्षामध्ये या प्रभागाला दिलेलं आहे
आणि आम्हाला एक आतबल एक चांगला आमदार आम्हाला मिळाला आहे. म्हणून आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार. सर्व नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि या प्रभागातील कमळ फुलवण्याचे सर्वांच्या मी विनंती करते आणि चारही उमेदवारांना कमळाच्या बटन समोर मतदान करून विजयी करावे. आणि येत्या 15 तारखेला सिद्धेश्वर ग्रामदेव सिद्धेश्वर यात्रा आहे. मग सर्वांनी एक विनंती आहे, त्या दिवशी पहिला मतदान करून तुम्ही सगळ्यात सण साजरा करावे आणि 16 तारीखला खऱ्या अर्थाने आपला सण साजरा होईल असं मी सर्वांना विनंती करते. आणि आम्हाला सर्वांना चारही उमेदवारांना आशीर्वाद द्यावे ही विनंती. धन्यवाद. देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा, एकच वादा. देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सीनियर नगरसेवक पाटील साहेबांचा श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDC च्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 94 23 59 12 59 किंवा 80 87 55 16 79. शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा कॅफे वेर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. आजच भेट द्या.